हिवाळ्यातील तुमचं सगळं दुखणं ओढून काढणारा एवढा जबरदस्त उपाय आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। लहानांपासून सगळ्यांनाच हिवाळ्यामध्ये खूप जास्त त्रास होतो, तो म्हणजे गुडघेदुखी, पायांमध्ये वात येणे आणि सगळ्यात महत्त्वाचं या थंडीमुळे आपलं शरीर असं अखडल्यासारखं होतं। तर त्यासाठी हा घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। यामध्ये ज्याही वस्तू किंवा पदार्थ आपण वापरलेले आहेत ते आपल्या घरी अगदी सहज उपलब्ध होतात। यामुळे तुम्हाला बिलकुल साईड इफेक्ट वगैरे काहीच होणार नाही। होणार तर होणार, फक्त आराम मिळणार आहे। कारण आपले जे आजी आजोबा असतात, मम्मी पप्पा असतात, त्यांना वयोमानामुळे गुडघेदुखी खूप जास्त होत असते, कारण त्यांनी खूप कष्टाचे कामं केलेली आहेत आणि त्यामुळे त्यांना रात्री झोप सुद्धा येत नाही आणि थंडीमुळे त्यांची जी काही हे गुडघेदुखी म्हणा ही खूप जास्त वाढलेली असते। त्यांना हे 5 मिनिटं तुम्हाला हे उपाय करून द्यायचा आहे। त्यांना रोज रात्री एकदम जबरदस्त झोप लागणार आहे। तुम्हाला एकदम छोटासा असा कांदा घ्यायचा आहे आणि कांदा कोणता घ्यायचा तर तो पांढरा आणि लाल असे 2 प्रकारचे कांदे असतात। तर आपल्याला लाल कांदा आहे आणि हा व्यवस्थितरित्या बारीक असा कापून घ्यायचा आहे। आता मोठा कांदा असेल तुमच्याकडे तर तुम्ही अर्धा घेतला तरीही चालणार आहे। एक कांदा आपल्याला इकडे लागणार आहे, अर्धा कांदा घेतला तुम्ही यामधला तरीही तुम्हाला चालणार आहे। कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात सल्फर असतं, त्यामुळे आपल्याला इकडे कांदा घ्यायचा आहे। हा कांदा आता मी व्यवस्थित बारीक कापून घेतलेला आहे। अजूनही यामध्ये आपल्याला काही पदार्थ टाकायचे आहेत, ते सुद्धा आपण बघून घेऊयात आणि असेच पदार्थ आपण यामध्ये वापरतोय की ज्यामुळे सूज कमी होते, ठणक कमी होते आणि आराम मिळतो। त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। लसणाच्या पाकळ्यांमुळे किंवा लसणांमुळे सूज फार कमी होते, त्याचबरोबर जे काही दुखणं आहे ते सुद्धा निघून जातं। ठणक बसलेली असते ती ठणक सुद्धा नाहीशी होते, त्यामुळे लसणाचा वापर इकडे आपल्याला आवर्जून करायचा आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला लागणार आहे ते म्हणजे 4 ते 5 लवंग आणि तुमच्याकडे मिरे असेल तर 2 ते 3 तुम्हाला मिरे घ्यायचे आहेत। पण जर तुमचं दुखणं असं असेल की काही जखम वगैरे असेल तर तिथे मिऱ्यांचा वापर करायचा नाही। दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे। यामध्ये अजूनही आपण काही पदार्थ टाकणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मध्ये सोडून जाऊ नका, जेणेकरून तुम्हाला समजणार नाही। खलबत्ता घ्यायचा आहे, खलबत्त्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लसूण, लवंग आणि दालचिनीचा तुकडा। आता यामध्ये चांगला असं आपल्याला हे कुटून घ्यायचं आहे, म्हणजे याचा अर्क जो आहे तो चांगला पूर्ण निघण्यास मदत होतं आणि आपली जी पुढची प्रोसेस आहे ती खूप फास्ट होते, म्हणून आपण हे अशा पद्धतीने कुटून घेतो आहोत। हे तेल तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता, 15 दिवसाचं, महिनाभराचं सुद्धा बनवून ठेवू शकता। हा उपाय एवढा जबरदस्त आहे की तुम्ही एकदा केला तर तुम्हाला खूप रिलीफ भेटणार आहे। त्यानंतर आता आपण जे हे कुटून घेतलं होतं ते आता मी ह्याच प्लेटमध्ये काढून घेते आहे, म्हणजे आपल्याला आता हे सगळं एकत्रच टाकायचं आहे। चला आता पुढे काय करायचं ते सांगते। तर लोखंडीच भांडं घ्यायचंय, लोखंडी भांड्यामध्ये लोह जास्त प्रमाणात असतं आणि मोहरीचंच तेल घ्यायचं आहे। मोहरीचं तेल का? कारण मोहरीचं तेल हे गरम असतं म्हणून। आता बरेच जण विचारतात की खोबरेल तेल चालते का? पण मोहरीचं तेल घेतलं की ते गरम असतं, खोबरेल तेल हे थिजतं, म्हणून आपण खोबरेल तेल नाही घेत। त्यामुळे मी तुम्हाला नेहमी सांगते की मोहरीचंच तेल घ्या। सूज वगैरे असेल, खूप ठणक वगैरे असेल तर अशा वेळेस खोबरेल तेलापेक्षा मोहरीचं तेल खूप कारगर आहे। तर इकडे तुम्हाला जेवढं तेल बनवायचं आहे तेवढं तेल तुम्ही इकडे घेऊ शकता। मी इकडे साधारणतः अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं असं आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचंय। हवं तर तुम्ही मोहरीचं आणि खोबरेल तेल एकत्र सुद्धा करून घेऊ शकता, पण आता हिवाळा आहे त्यामुळे तुम्ही मोहरीच्याच तेलाचा वापर करा। त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे ओवा। ओवा थोडासा टाकायचा, ओवा सूज कमी करण्यास खूप मदत करते, त्यामुळे आपल्याला ओवा इकडे टाकायचा आहे। ओवा छान असा आपल्याला तडतडू द्यायचा आहे आणि मग आपण जे बाकीचे इन्ग्रेडियंट घेतले आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत। आता थंडी एवढी वाढली आहे मंडळी की आपल्याला सुद्धा आपल्या यंग जनरेशन मध्ये सुद्धा आपल्याला हा खूप कॉमनली प्रॉब्लेम बघायला भेटतोय, तो म्हणजे गुडघेदुखी म्हणा किंवा उठता बसताना आपले जॉइंट्स खूप दुखत आहेत। वयोमानानुसार तर आपल्या आजोबांचं होतच, पण आपल्या यंग जनरेशन मध्ये सुद्धा हे नेहमी बघायला भेटतं, ते म्हणजे व्हिटॅमिन्स वगैरेची कमी असल्यामुळे। तर त्यामुळे तुम्ही हे तेल तुम्ही सुद्धा नक्की वापरू शकता। आता आपण जे खलबत्त्यातून ठेचून घेतलं आधी ते टाकून घ्यायचं आणि नंतर कांदा टाकून घ्यायचा। आता कांदा आणि ते सगळं टाकल्यानंतर आपल्याला हे मंद आच करून तोपर्यंत शिजवायचं आहे की जोपर्यंत यामध्ये टाकलेला लसूण आणि कांदा हा पूर्ण काळपट होत नाही। म्हणजे यामध्ये जे आपण पदार्थ टाकलेले आहेत त्या पूर्ण पदार्थांचा अर्क ह्या तेलामध्ये छान असा उतरतो आणि हे कारगर असं तेल तयार होतं। हे तेल एकदा तयार केलं की एअरटाईट कंटेनर मध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। फक्त तुम्हाला जेव्हा
हे वापरायचं आहे, म्हणजे तुम्हाला रोज याने मसाज करायचा आहे, तर तेव्हा तुम्हाला फक्त हे कोमटसर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला शेक सुद्धा चांगला बसेल आणि तुम्हाला झोप सुद्धा फार चांगल्या पद्धतीने लागेल। आता मसाज कसा करायचा हे तुम्हाला मी समोर सांगणार आहे। तर हे मंद आचेवरती चांगलं असं आपल्याला शिजून घ्यायचं आहे। यामध्ये अजून एक पदार्थ आपल्याला टाकायचा आहे, तो आपण नंतर टाकणार आहोत। हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मला सुद्धा तुमचे आभार मानता येतील आणि आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे सुद्धा मला नक्कीच कळेल। तर अशा पद्धतीने मध्ये मध्ये आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि परतत राहायचं आहे। आता हे बघा, याला चांगलं असं होण्यासाठी आपण चिमूटभर यामध्ये जे आहे ते मीठ टाकतोय। मिठामुळे काय होतं तर जी काही सूज असते ती सुद्धा कमी होण्यास मदत होते। जास्त मीठ टाकायचं नाही, अगदी चिमूटभर मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर बघत असणार तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। तुम्हाला अजून कशा रिलेटेड व्हिडिओ हवा आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता। आता तुम्ही बघू शकता कांदा हा हळूहळू काळा व्हायला लागलेला आहे आणि लसूण सुद्धा। आणि जेव्हा तुम्ही हे तेल बनवताना तर तेव्हा तुमच्या घरभर असा तुम्हाला लसणाचा आणि कांद्याचा स्मेल दिसेल, म्हणजेच ह्या तेलामध्ये पूर्ण त्याचा अर्क जो आहे तो उतरतो। तर या पद्धतीने तुम्ही नेहमी हिवाळ्यामध्ये या तेलाने मालिश केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही कुठे पडले असाल, मुक्कामार लागला असेल आणि हिवाळ्यामुळे थंडीमुळे तू जास्त ठणकत असेल तर तुम्ही या तेलाने नक्की मसाज करावी। आता बघू शकता हे छान असं काळपट व्हायला लागलेलं आहे। या स्टेजवरती तुम्ही गॅस बंद करू शकता आणि हे सगळे इन्ग्रेडियंट यामध्येच ठेवू शकता, म्हणजे ह्या गरम तेलामध्ये ते अजून काळपट होतील। असा धूर निघायला लागला की मग आपला गॅस बंद करून टाकायचा आणि हे थंड होऊ द्यायचं। या पद्धतीने तुम्हाला हे नेहमी करायचं आहे, एकदा करून ठेवलं की टेन्शनच नाही। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, हे जे काही तेल आहे यामध्ये सगळं आता आलेलं आहे। यामध्ये आपण जे कांदा लसूण टाकलं होतं त्याचा सगळा अर्क आता तेलामध्ये आलाय। आता त्याचं आपल्याला काही काम नाही, या खालच्या तेलाचं आपल्याला काम आहे आणि यामध्ये अजून आपल्याला एक पदार्थ टाकायचा आहे। या पद्धतीने हे एक तेल थंड झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही काचेच्या बॉटलमध्ये हे तेल भरून ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे इकडे कापूर, भीमसनी कापूर असेल तर अतिउत्तम। त्याच्या 1 ते 2 वड्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे। लक्षात घ्या जेव्हा तेल गरम असतं तेव्हाच तुम्हाला हे कापूर यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे कापूर पण यामध्ये छान असा विरघळला जातो आणि त्याचा पूर्ण अर्क या तेलामध्ये येतो। हे तेल एवढं कारगर आहे की कोणतंही दुखणं असेल किंवा थंडीमुळे फक्त तुमचे जॉईंट्स पेन होत असेल तर तुम्ही खूप छान पद्धतीने याने मसाज करून ते जॉईंट्स पेन घरच्या घरी रिलीफ करू शकता। या पद्धतीने फक्त तुमच्या टोंगळ्याला हे लावायचं आहे आणि सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला याचा छान असा मसाज करायचा आहे। तेल लावल्यानंतर लक्षात घ्या इतपत तेल गरम असायला हवं की आपल्याला त्याचा चांगला शेक बसायला हवा, ना की आपलं जळायला हवं। या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। या पद्धतीने व्यवस्थित आपल्याला मसाज करायचा आणि मसाज केल्याबरोबर पटकन असं सॉक्स म्हणा किंवा पॅन्ट म्हणा असे पटकन खाली घेऊन द्यायची आणि अंगावरती घेऊन झोपून राहायचं। जेव्हा तुम्हाला झोपायचं तेव्हा तुम्हाला हे छान पद्धतीने या पद्धतीने फॉलो करायचं आहे। आपले जे खालचे जॉईंट्स असतात तिथे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मसाज करू शकता आणि छान अशी झोप येण्यासाठी तळपायला लावून सुद्धा तुम्ही छान पद्धतीने मसाज करू शकता, म्हणजे तुम्हाला रात्री खूप छान झोप सुद्धा येते आणि मोहरीचं तेल गरम असल्यामुळे तुम्हाला उबदार सुद्धा वाटतं। बऱ्याचदा थंडीमध्ये आपल्याला खूप जास्त जी थंडी वाजते तर ती पायांना वाजते, तर या तेलाने नक्की मसाज करा। तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हा उपाय करून बघा। चला बाय।